साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री आपल्या साहित्य गजर या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडी। साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्य शासनाचे विंदा करंदीकर जीवन गौरव आणि साहित्य भूषण पुरस्कार तसेच विश्व मराठी संमेलनातील कलारत्न आणि विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुद्धा जाहीर। सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग कोल्हापूर तर्फे ज्येष्ठ लेखिका माननीय रेखा दीक्षित यांचा सन्मान। पल्प प्रकाशन संस्थेतर्फे शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवकाव्य संमेलनाचे यशस्वी आयोजन। आजच्या या साहित्यिक बातम्यांमध्ये कल्याण पल्प साहित्य परिवार तर्फे संपन्न झालेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त व्हिडिओ काव्य गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक देण्यात आलेल्या कवयित्री कल्पना मापुसकर यांच्या कवितेचे सादरीकरण। साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्य शासनाचे विंदा करंदीकर जीवन गौरव आणि साहित्य भूषण पुरस्कार तसेच विश्व मराठी संमेलनातील कलारत्न आणि विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुद्धा जाहीर। साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना राज्य शासनाचा 2025 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर ज्येष्ठ साहित्यिक श्री भालचंद्र नेमाडे यांना राज्य शासनाचा 2025 चा साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्काराची घोषणा मराठी भाषा मंत्री माननीय श्री उदय सामंत यांनी मंत्रालयात केली। प्रकाशन संस्थेसाठी दिला जाणारा श्री पु भागवत पुरस्कार 2025 हा नांदेड येथील निर्मल प्रकाशनाला जाहीर झाला। तसेच डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर दिलीप घोंडगे आणि इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर यांना घोषित करण्यात आला। कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार 2025 हा श्री विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला जाहीर करण्यात आला। विंदा करंदीकर जीवन गौरव आणि साहित्य भूषण या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे। प्रकाशन संस्थेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे असून भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धक पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे। नाशिक येथे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असे 4 दिवस चौथे विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे। या संमेलनात वरील पुरस्कारासह यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे सुद्धा वितरण केले जाणार आहे। विश्व मराठी संमेलनात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणाही यावेळी करण्यात आली। यात कलारत्न पुरस्कार नामवंत संगीतकार अजय अतुल गोगावले यांना तर विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांती ब्रह्म गुरुवर्य श्री मारुती कुरेकर यांना जाहीर करण्यात आला। सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग कोल्हापूर तर्फे ज्येष्ठ लेखिका माननीय रेखा दीक्षित यांचा सन्मान। सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग कोल्हापूर या संस्थेचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षण संचालक पुणे माननीय श्री एम कदम साहेब होते। सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य रेखा दीक्षित यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना रेखा दीक्षित यांनी ज्येष्ठत्वात आनंदी जीवन जगण्यासाठी आपले छंद जोपासावे, लेखन वाचन करावे, मित्रांसोबत फिरावयास तसेच सहलीला जावे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मस्त आनंदी जीवन जगावे असे सांगितले। या 3 वर्षात माझी 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। अनेक सहली आणि ट्रेकिंग सुद्धा मी केले आहेत असे सांगताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली। सत्कार समारंभानंतर वाद्यवृंदाचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम सांगलीच्या श्री आर डी कुलकर्णी यांच्या वाद्यवृंदाने सादर करून कार्यक्रमात रंगत भरली। आभार प्रदर्शनानंतर स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। पल्प प्रकाशन संस्थेतर्फे शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवकाव्य संमेलनाचे यशस्वी आयोजन। पल्प प्रकाशन संस्थेच्या पुणे येथील शिलेदार सौ वीणा कडू यांनी पल्प प्रकाशन संस्थेतर्फे शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवकाव्य संमेलनाचे आयोजन 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने केले होते। सर्वांचे आराध्य दैवत स्वराज्य स्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, राजमाता जिजाऊ, असंख्य मावळे, त्यांचे युद्ध कौशल्य, राज्याभिषेक अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विषयांवर आधारित असलेल्या या संमेलनासाठी संपूर्ण राज्यभरातून 22 कवी कवयित्रींची नोंदणी होऊन 20 कवी कवयित्रींनी सहभाग होत संमेलन यशस्वी केले। कवयित्री सीमा सोनवणे यांनी तर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा म्हणून उपस्थित सर्वांची वाहवा मिळवली आणि सदर पाळणा आम्हाला पाठवा अशी मागणी उपस्थित सर्वांनी त्यांना केली।
तसेच छत्रपती तुम्ही हवे होतात, लोकराजे छत्रपती, शिवपराक्रम, शिवबा, शेकडो वर्षांची गुलामी अशा विविध विषयांवरील कवितांनी वातावरण अगदी शिवमय करून टाकले होते. नोंदणी केलेल्या काही कवी कवयित्रींच्या अनुपस्थितीत काही हजार असलेल्या कवी कवयित्रींना सुद्धा कविता सादरीकरणाची संधी देण्यात आली. संमेलनाच्या शेवटी घेशील का जन्म पुन्हा एकदा अशा आशयावरील सटाणा नाशिक येथील कवयित्री सौ अर्चना पाटील यांच्या कवितेचा संदर्भ घेत पल्पच्या सर्वेसर्वा सौ लीनाताईंनी सांगितले की महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील शिवप्रेमींना पावलोपावली शिवरायांची आठवण येते. जसे जीवनात आपल्याला प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी आई वडील आठवतात, त्याचप्रमाणे शिवराय प्रत्येकाला नेहमीच आठवत राहतात. इतर राज्यातील शिवरायांच्या महतीविषयी सांगताना त्या म्हणाल्या की आताच्या शिवजयंती दिनीच आपल्या अभिवाचन उपक्रमात शिवा काशीद या कादंबरीचे अभिवाचन संपले. ते सुरू असताना मी रस्त्याने पायी चालत होते. अभिवाचन संपल्यावर ग्रुपवर जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा करूया असे म्हटले तेव्हा मी गुजरात अहमदाबाद मध्ये असूनही आधीच ग्रुपवर शिवमय वातावरण निर्माण झालेले असल्याने मी पण जोशात जय भवानी म्हटल्या आजूबाजूच्या बऱ्याच जणांनी त्याला साथ देत जय शिवाजी असा जोरात जयघोष केल्याचा परराज्यातील अनुभव त्यांनी सांगून शिवाजी महाराज पूर्ण जगतातच पूजनीय असल्याचे सांगितले. त्यानंतर पल्पचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री किरण तोडकर सरांनी त्यांच्या शेकडो वर्षाची गुलामी या कविता सादरीकरणानंतरही शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी सांगून सर्वच उपस्थितांच्या सर्वच कविता खूप सुंदर असल्याचे आणि त्यामुळे वातावरण अगदी शिवमय झाल्याचा आवर्जून उल्लेख केला. शेवटी आयोजक सौ वीणा कडू मॅडम या सूत्रसंचालन करत असल्याने त्यांचे कविता सादरीकरण झाले नव्हते, म्हणून त्यांनी पण कविता सादर करावी अशी श्री किरण तोडकर सरांनी विनंती केली असता वीणाताईंनी कविता सादर न करता शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आणि समारोपाच्या भाषणात पल्प सर्व उपस्थित कवी कवयित्रींचे आभार मानून असेच उपक्रम नेहमीच राबवण्यात येतील असे सांगून त्यांना सर्वांनी असा भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्वच कवी कवयित्रींना पल्पतर्फे ई सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आजच्या या साहित्यिक बातम्यांमध्ये कल्याण पल्प साहित्य परिवारतर्फे संपन्न झालेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त व्हिडिओ काव्य गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक देण्यात आलेल्या कवयित्री कल्पना मापुसकर यांच्या कवितेचे सादरीकरण ऐकणार आहोत. तर ऐकूया. नमस्कार, मी कल्पना दिलीप मापुसकर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक प्रेम कविता सादर करते. कवितेचं शीर्षक सुद्धा प्रेमच आहे. तर ऐका. प्रेम. प्रेमात मी तुझ्या ग झालो बधीर बाई, तुझला कळावयाला झाला उशीर बाई. स्वप्नात रोज येते छळते उगा कशाला, तुझ बिन राहवे ना सुटतोय धीर आता. भेटी कशा कधी त्या काहीच ठाव नाही, भेटी कशा कधी त्या काहीच ठाव नाही. तव भेट घडवणारा दिसतो न तीर बाई, प्रेमात मी तुझ्या ग झालो बधीर बाई. कामात लक्ष नाही जो जवितो आठवाना, कामात लक्ष नाही जो जवितो आठवाना. डोळ्यात आसवांचे भरतेच नीर बाई, प्रेमात मी तुझ्या ग झालो बधीर बाई. हासणे मुखावरी घेऊन चाललो मी, बर का, हासणे मुखावरी घेऊन चाललो मी. दिसतेच ना कुणाला आतील चीर बाई, प्रेमात मी तुझ्या ग झालो बधीर बाई. ये हासऱ्या मुखाने, ये हासऱ्या मुखाने तोडीत बांधलेले आकाश पेलणारा मी होई बजीर बाई. प्रेमात मी तुझ्या ग झालो बधीर बाई, तुझला कळावयाला का झाला उशीर बाई, तुझला कळावयाला का झाला उशीर बाई. रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी. चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत लिहिते वा बदल घडवा.